पश्चिम विदर्भात जर म्हटलं तर वाशिम या कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळख आहे। विशेषतः म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर हजारो क्विंटलच्या जवळपास हे शेतमाल शेतकरी हा घेऊन येत असतो। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर हजारो क्विंटल जो माल येतो त्याचा जे पैसे देण्याची जी चुकारे असतात तो कुठेतरी विलंब होत असतात। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला समोर जावं लागते। तसेच आडत्या आणि शेतकऱ्यामध्ये अनेक वेळा याच्यावरून वादही होत असतात। विशेषतः म्हणजे करोडो रुपयाची या बाजारपेठेत उलाढाल होत असते। मात्र सध्या परिस्थिती जर बघितली तर आता वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाच्या वतीने जर एक आदेश काढण्यात आले, जेणेकरून त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना एक सूचना दिली आहे, जवळपास 24 तास आत ज्या शेतकऱ्यांनी या आडत्यातून आपले पैसे घेऊन जावे शेतमालाचे। तसेच जर आपण विचारून घेऊ नेमकंच काय परिस्थिती आहे, काय कारण असे आदेश काढायचे? आदेश काढायचे कारण म्हणजे की याच्या अगोदर काही शेतकरी आणि आडत्याचे समजा पैसे देण्यासाठी बोलत आले झाल्या, तर ते वाद होऊ नये। समजा की असा नियमच आहे समजा की 24 घंट्याच्या आतनी आडत्याने शेतकऱ्याला पेमेंट दिलीच पाहिजे। कारण शेतकरी हा अडचणीत असल्यामुळे तो आपला मालाला भाव न पाहता विक्रीसाठी आणू शकतो। तर काही गरजा असल्यामुळे त्याला ते माल विकावंच लागते। मग तो पैसा जर 8 दिवसानंतर जर भेटत असेल तर त्या पैशाचा त्या कास्तकाराला लाभ होणार नाही ना। कारण आज पेरणी दिवस येतं, आज कास्तकार पेरणीच्या यातनी खत बियाणे त्याला विक्रीसाठी न्यावं लागते, विकत घ्यावं लागते। मग कास्तकाराचे 24 घंट्याच्या आतली जर पेमेंट आडत्यानं केली तर ते कास्तकार खत बी स्वतः विकत घेऊ शकते। उधारीत जर कास्तकारानं खत बी नेतो म्हणलं तर त्याला थोडं महाग लागते। नगदी कॅश मध्ये घेतलं तर कास्तकाराचा फायदा होऊन जाते। नक्कीच मला एक सांगा, याच्यात जर बघितलं आता सध्या परिस्थिती तुम्ही शेतकऱ्यांना सूचना दिल्या 24 तासात आडत्यातून पैसे घेऊन जा, तुम्ही तसेच आडत्यांना बी सूचना दिल्या काही दिल्या का? हो, आता काल आम्ही व्हॉट्सअपद्वारे एक मेसेज टाकला की बाबा 24 घंट्याच्या आतनी कास्तकाराची पेमेंट आडत्याने केली पाहिजे, हे नियमच आहे। नंतर आम्ही 2-3 खेप माईकमध्ये अनाऊन्स केलं की बाबा कास्तकाराला कोणता त्रास झाला नाही पाहिजे आपल्याकडून। कारण आपली बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ आहे, इथे जून जुलै महिन्यात पण 10,000 क्विंटल पोत्याची आवक येते। मग ही 24 घंट्यात पेमेंट कास्तकार जर केली तर कास्तकार कसा अडचण देऊ शकत नाही। तर त्यासाठी आम्ही काल अनाऊन्स बी केलं आणि मेसेज बी टाकला, सर्व लोकांना कळवलं की आपल्या मालाचे पैसे 24 घंट्यात आपण आडत्याकडून घेण्यात यावे। उद्या बाजार समिती नाही जर घेतली तर बाजार समिती जबाबदार राहणार नाही। कॅश कोण आडत्याने काय दिलं तर कॅश घ्या, आरटीजी द्वारे मारले तर आरटीजी द्वारे घ्या। 24 घंट्यात कास्तकारांना आपले पैसे आडत्याकडून घ्यावे। तुमची बैठक या आडत्यासोबत बैठक झाली का या संदर्भात? कारण शेतकऱ्याला आता आवाहन केलं समजा, पण या आडत्यासोबत या संदर्भात बैठक झाली का तुमची? नाही, बैठक नाही, आम्ही आता कसं मेसेजद्वारे कळवलं समजा। आता बैठक घेऊया आडत्याची आणि त्याला सूचना बिन करू आपण की बुवा 24 घंट्यात आल्या कास्तकाराची पेमेंट तुम्ही देऊन टाका। कारण कास्तकार हा अडचणीत असल्यामुळेच माल विकाय आणते ना। त्याला जर अडचण नसली तर ते कशाला ते भावाचा विचार करेल ना की बुवा आपल्याला चांगले भाव भेटले तर आपण माल आणखीन 15 दिवसांनी विकू। नक्कीच हे होते आपल्यासोबत जे वानखेडेजी जे निरीक्षक आहेत त्यांचे, यांनी एकच सांगितलं की आडत्यासोबत आता बैठक घेणार आहेत आणि आडत्यालाही आदेश देणार, तसेच शेतकऱ्यांनाही सूचना दिल्या आहे आडत्यातून 24 तासात हे पैसे आपले घेऊन जावे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।